धनगर आरक्षण प्रश्नी आदिवासी संघटना आता आक्रमक झालेल्या आहेत। आदिवासी संघटनांनी आता या विरोधामध्ये आक्रमक भूमिका घेतली आहे। सोमवारपासून विधानसभेचे जे उपाध्यक्ष आहेत नरहरी झिरवाळ यांनी मंत्रालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। तर नाशिकमध्ये देखील आदिवासी विकास परिषद यांच्या वतीनं देखील चक्काजाम आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। आपल्यासोबत आहेत लकी जाधव, आदिवासी संघटनांचे नेते आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करूयात। लकी भाऊ, काय सांगाल की आपण पुन्हा एकदा सोमवारपासून आंदोलनाचा इशारा दिला आहे, कशा प्रकारचं आता हे आंदोलन असणार आहे? आपण बघतोय की महाराष्ट्र राज्य सरकारने, या महायुती सरकारने जो आदिवासींवरती अन्याय करणं जो शासनाने काढलेला आहे, आदिवासींचा बळी घेणारा तो निर्णय, त्या निषेधार्थ आज आदिवासी समाज पेटून उठलेला आहे। धनगड आणि धनगर हे एकच असल्याचा GR काढण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव विकासजी खारगे साहेब यांच्या अध्यक्षतेखालील ती समिती स्थापन केलेली, ती समिती बरखास्त करावी यासाठी आमचं आंदोलन आहे। धनगड आणि धनगर एकच आहे असं राज्य शासन म्हणतं आहे, परंतु माननीय हायकोर्टाने, माननीय सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे की धनगड ही जात आणि जमात अस्तित्वातच नाही। धांगड ही ओरव जमातीची उपजमात आहे आणि धांगड ही मराठीत म्हटलं जातं। धांगडची इंग्लिशमध्ये जी स्पेलिंग आहे ती धनगड अशी होते। त्या इंग्लिश स्पेलिंगचा यांनी दुरुपयोग केला आहे। त्या पडोळकर फिडोळकर कोण असेल तो बालिश बुद्धीचा, त्यांनी चुकीचा उच्चार करून धांगडला धनगड केलं आणि धनगर एकच आहेत असा त्यांचा गैरसमज आहे, अशी त्यांची मागणी आहे। पण तुम्ही आत्ता गेल्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये देखील आपल्या संघटनांची बैठक झाली, सर्व आपल्या समाजाचे आमदार त्या ठिकाणी होते। काय निर्णय त्या बैठकीमध्ये झालेला आहे? आम्ही राज्य सरकारला इशारा दिला होता, हा GR काढणारी समिती ती बरखास्त करावी, परंतु राज्य सरकारने कुठली दखल घेतली नाही आमच्या निवेदनाची, आमच्या आंदोलनाची। त्यामुळे 23 तारखेला माजी आमदार, खासदार, मंत्री सगळ्यांची मिटिंग झाली आणि तिथं ठरवण्यात आलं की आता जर शासन ऐकत नाही आपल्या मागण्या, तर आपण 30 सप्टेंबर 2024 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात जिथं आदिवासी भाग आहे त्या आदिवासी भागामध्ये या महायुती सरकारला जागा करण्यासाठी आणि महायुती सरकारचं लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको आंदोलन त्या दिवशी करण्यात यावं, हे आमचं त्या मीटिंगमध्ये बैठकीत हे ठरलं। आणि त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यातील आदिवासी बांधव आज पेटून उठला आहे। सर्व क्रांतिकारकांच्या रक्ताची प्रेरणा घेऊन त्याचं रक्त सळसळतं आहे, खवळलं आहे। आता माझ्या ताटातलं जर कोणी पडवळ फिडवळकर सारखे जर घेण्याचा प्रयत्न करत असेल, आमच्या ताटातलं आरक्षणाची भीक जर कोणी घेण्याचा प्रयत्न करत असेल, आमच्या ताटातलं कोणी चोरण्याचा प्रयत्न करत असेल, हे कदापि होऊ देणार नाही। यासाठी आम्ही रस्त्यावरती उतरून चक्काजाम आंदोलन करणार आहे, शासनाला जागे करण्याचं आम्ही काम करणार आहे। जर चक्काजाम आंदोलनाची जर दखल घेतली नाही तर यांनी GR काढण्याचा प्रयत्न केला, ज्या दिवशी GR निघल त्या दिवशी मागे सांगितल्याप्रमाणे आम्ही रात्रीतून रेल्वे आदिवासी भागातल्या जाणाऱ्या बंद करू आणि रेल्वे उकडून टाकू आणि मुंबई मराठवाड्याला जाणारं पाणी आहे ते बंद करून टाकू, जर शासनाने GR काढला तर। नाशिक हे आंदोलनाचं काही केंद्रबिंदू ठरतं आहे का? अशा पद्धतीने आपण ज्या पद्धतीने आता हे आंदोलनाचं स्वरूप आता आपण प्राप्त होत आहे, एकीकडे नरहरी झिरवाळ यांनी सुद्धा मंत्रालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे आणि आता आपण सुद्धा जिल्ह्यांमध्ये म्हणजे आदिवासी बहुल भागामध्ये चक्काजाम आंदोलन करत आहे। अक्षरशः मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची मानसिकता बदलली। विधानसभाचे जे उपाध्यक्ष आदरणीय नरहरी झिरवाळ साहेब यांच्यासोबत आम्ही 23 तारखेला वर्षा बंगल्यावर गेलो, तरी मुख्यमंत्र्यांनी वेळ दिला नाही। दुसऱ्या दिवशी सह्याद्री बंगल्यावरती गेलो, तरी मुख्यमंत्री दिवसभर भेटले नाही तिथं असू नये। म्हणजे यांची मानसिकता आदिवासी समाजाच्या नेत्याला, शिष्टमंडळाला भेटण्याची नाही, यांची मानसिकता फक्त धनगरच्या शिष्टमंडळाला भेटण्याची आहे। कारण हे आदिवासीच्या बाजूचं, आदिवासी हिताचं सरकार नसून हे धनगरांच्या बाजूचं सरकार आहे, हा आमचा आरोप आहे। त्यामुळे नाईलाजाने विधानसभा उपाध्यक्ष असलेला, संविधानिक पद असलेला या पदाच्या नेत्याला आज रस्त्यावर येण्याची वेळ आलेली। ही कोणामुळे आलेली? आजपर्यंत कधी संविधानिक पद असलेला, त्या पदाचा लायक असलेला कोणताही नेता, कोणताही व्यक्ती अजूनपर्यंत रस्त्यावरती आलेला नाही। परंतु या निष्काळजीपणे जातीवादी हुकुमशाही आणि जातीत भांडण लावणारा, मणिपूरसारखी घटना या महाराष्ट्रात घडून आणणारा हा
देशद्रोही महाराष्ट्रद्रोहीच म्हणून आम्ही या सरकारला यांनी विधानसभा उपाध्यक्षांना आंदोलन करण्यासाठी भाग पाडलेले हे निंदनीय आहे. त्याचा त्या गोष्टी आम्ही निषेध करतो. पण या पद्धतीने ज्या पद्धतीने आपण इशारा देत आहात, जर शासनाने या प्रकारची दखल घेतली नाही, या आंदोलनाची दखल घेतली नाही, तर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये संघटनांची किंवा समाजाची भूमिका नेमकी काय असेल? यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी मणिपूरमध्ये जसं राजकारण घडून आणलं BJP सरकारने, इथंही महायुती सरकार, मिंदेसह एक सरकार, फसवणूक आणि अजितदादा यांचा हा मोठा प्लॅन आहे. तो प्लॅन हाणून पाडण्यासाठी येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये 2500 आदिवासी समाजाचे आरक्षित सीट आहेत आणि 60 असे मतदारसंघ आहेत जिथं आदिवासी आरक्षित नसून इतर समाजाच्या लोकांना आम्ही निवडून देतो आहे. ते 60चे 60 मतदारसंघ आणि हे 25 आरक्षित, तिथं आम्ही एकही मिंदे, फसवणूक, अजितदादाचा एकही उमेदवार निवडून दिला जाणार नाही. आणि त्या भागामध्ये, आदिवासी भागात, त्या महायुतीचं कोणताही उमेदवाराची गाडी फिरू देणार नाही, त्यांची प्रचाराची गाडी फिरू देणार नाही आणि त्यांची कोणतीही सभा होऊ दिला जाणार नाही आम्ही. हे होते लकी जाधव, ज्यांनी आपल्याला सांगितलं की आदिवासी संघटना ज्या आहेत त्या आता आक्रमक झालेल्या आहेत आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर सरकारनं अशा प्रकारचा काही निर्णय घेण्याचा जर काही प्रयत्न केला तर याचा निवडणुकीमध्ये निश्चितपणे परिणाम दिसून येईल. आणि आता सोमवारपासून चक्काजाम आंदोलन केलं जातं आहे. या आंदोलनामध्ये मुंबईकडे जाणारी सर्व वाहतूक जी आहे ती रोखली जाणार आहे. घोटी टोलनाक्यावर हे आंदोलन होणार आहे. त्यामुळे आता सरकार या संदर्भात आता काय भूमिका घेतं, आदिवासी संघटनांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांबाबत शासनाकडून विचार होतो का, हे बघणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे. कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक.